कित्येक लोकांना असं वाटतं, की मी असाच आहे, तसाच आहे, माझा स्वभावच असा आहे. आता माझ्यात काय बदल होणार? पण सायकॉलॉजी आपल्याला सांगते, की आपल्या सवयी आणि प्रतिक्रिया कायमच्या ठरलेल्या नसतात. योग्य जाणीव आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आपल्या वागण्याच्या पद्धतीत बदल घडवता येतो. समजा एखादी व्यक्ती खूप पटकन रागवते. नंतर तिला पश्चाताप होतो. ती अनेकदा ठरवते, आता मी रागवणार नाही. पण काही दिवसांनी पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती येते आणि ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तशीच रिॲक्ट करते. असं का होतं बरं? कारण फक्त बदलण्याची इच्छा असून पुरेसं नसतं. आपली जुनी सवय कशामुळे ॲक्टिवेट होते आणि तिच्या जागी नवीन रिस्पॉन्स कसा तयार करायचा हे समजणं महत्त्वाचं असतं. मग स्वतःमध्ये सुधारणा करायची कशी? त्यासाठी या 5 स्टेप्स वापरून पहा. पहिली स्टेप्स आहे सेल्फ ऑब्झर्वेशन. किमान 7 दिवस स्वतःच्या वागण्याचं निरीक्षण करा. माझी अशी कोणती सवय आहे जी माझ्या नात्यांवर, कामावर आणि मानसिक शांततेवर परिणाम करते? ती शोधा. दुसरी स्टेप, चूज वन बिहेवियर. एका वेळी स्वतःमधल्या अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नका. पटकन रागावणं, काम पुढे ढकलणं किंवा सतत नकारात्मक विचार करणं यापैकी फक्त एक बिहेवियर निवडा. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे फाइंड युअर ट्रिगर. कारण अनेकदा आपण फक्त आपली रिॲक्शन बदलण्याचा प्रयत्न करतो, पण त्या रिॲक्शन मागचा ट्रिगर शोधत नाही. स्वतःला विचारा, मी नेमकं कधी रागावते? कुणी माझ्यावर टीका केल्यावर? माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी न झाल्यावर? की मी आधीच तणावात किंवा थकलेली असताना? ट्रिगर समजला की बदलाची सुरुवात होते. चौथी स्टेप आहे रिप्लेस, डोंट जस्ट स्टॉप. जुनी सवय फक्त बंद करू नका, तिच्या जागी नवीन रिस्पॉन्स तयार करा. राग आला की लगेच उत्तर देण्याऐवजी 10 सेकंद थांबा. काम पुढे ढकलण्याची सवय जर असेल तर संपूर्ण काम पूर्ण करण्याचा विचार न करता 10 मिनिटं ते काम सुरू करा. कारण मेंदूला फक्त डोंट डू धिस सांगण्यापेक्षा इन्स्टेड डू धिस सांगणं अधिक उपयोगी ठरतं. आणि 5वी स्टेप आहे वीकली रिव्ह्यू. आठवड्याच्या शेवटी स्वतःला विचारा, या आठवड्यात मी किती वेळा जुन्या पद्धतीने रिॲक्ट केले आणि किती वेळा जाणीवपूर्वक नवीन रिस्पॉन्स निवडला. लक्षात ठेवा, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, स्वतःमध्ये बदल करणं, स्वतःचा विकास करणं हा एका दिवसात शक्य नाही आहे. प्रत्येक वेळी ट्रिगर ओळखून जुन्या रिॲक्शनऐवजी नवीन रिस्पॉन्स निवडणं आणि चूक झाली तरी पुन्हा प्रयत्न करणं, हीच खरी सेल्फ इम्प्रूव्हमेंटची सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. थोडक्यात काय तर कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं अधिक जागरूक, अधिक समजूतदार आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होणं. सेल्फ इम्प्रूव्हमेंट हे एकदाच होणारं काम नाही, ती आयुष्यभर चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. म्हणूनच मी म्हटलंय की हा एक सतत चालणारा प्रवास आहे. पटतंय ना? अशाच सायकोलॉजिकल टिप्ससाठी आणि आपल्या बदलांसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.